सी काय असतं ना, पुरुषाची क्वालिटी बरी नसली तर आमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे. IMC म्हणतात त्याला, हायल्युरॉन म्हणतात, मग मॅक, मायक्रोफ्लुइडिक्स, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी वापरून आम्ही ॲब्सल्युटली शक्तिमान स्पर्म काढू शकतो. पण बायकांच्या एक क्वालिटीमध्ये जास्ती फरक नाही करता येत आम्हाला. अच्छा. तर जर जेनेटिक असलं, कधी कधी मी जीन टेस्ट करते आणि त्याच्यात येतं की बाबा जीन आहे तिच्याकडे, तर तिला मी एग डोनेशनलाच पाठवून देते. कारण काय, ती जीन आम्हाला ते अंड्यामध्ये डिफेक्ट आणते. पण म्हणजे लाईफस्टाईल वगैरे बदलून, जसं तू बोलली, खाणं बदलून, एक्सरसाइज करून आम्ही प्रयत्न करतो की क्वालिटी इम्प्रूव्ह होते का. एग डोनेशनचा उल्लेख केला म्हणून विचारते की एग डोनेट करता येतं का, म्हणजे ज्यांचे एग चांगले आहेत, स्पर्म डोनेट जसं करतात तसं एग डोनेट करता येतं का महिलांना? हो. आणि कशा पद्धतीने करायला लागतं? ते व्हॉलंटरीली करावं लागतं, डॉक्टर डिसाइड्स और पेशंट डिसाइड्स, हाऊ इट हॅपन्स? नाही, इट्स अ व्हॉलंटरी थिंग. अच्छा. इफ द पेशंट डिसाइड, नॉट पेशंट नाही डोनेट करू शकत. नाही, पेशंट की आम्हाला डोनर कडनं घ्यायचं आहे, पेशंट डिसाइड्स. हो, द डॉक्टर डिसाइड्स. ओके. की बाबा तुम्ही घेऊ शकता, तुमची जर मानसिक तयारी असेल तर एक डोनेशन तुम्ही करू शकता. कारण अंड्याची क्वालिटी चांगली नसेल किंवा मिनोपॉज झालं असेल तर तिच्याकडे अंडीच नसतात, किंवा 3, 4, 5 वेळा अबॉर्शन झालेले आहे, तर मग कधी कधी आम्ही एक डोनेशन ऍडवाइस करतो. आणि ज्याला एक डोनेट करायचं आहे त्यांच्यासाठी काय, म्हणजे ज्यांना वाटतंय की मला वाटतं, म्हणजे जसं पुरुष स्पर्म डोनेट करतात तशा पद्धतीने, तर तसं पण करता येतं? ओके, पण ती 33 वर्षाच्या आत पाहिजे, तिला एक मूल पाहिजे, नाही मूल वगैरे काय नाही, 33 वर्षाच्या आत पाहिजे. हा, पण मग त्याच्यासाठीची डिरेक्टरी वगैरे असते, जसं ART बँक असते. अच्छा. तर आमच्याकडे नॅशनल रजिस्ट्री म्हणून ते आता तयार करतायत, त्याच्यात ते पेशंटची नावं जाणार. अच्छा.